तुमचा भैया कुठे आहे, जास्त शहाणा झालाय काय, आम्हाला धमक्या देतो, असं म्हणत शनिवारी सकाळी 11च्या सुमारास नाशिकच्या शहा गावातील काही तरुणांची टोळी एका घरामध्ये घुसली। जवळपास 14 ते 15 तरुण मुलांची ही टोळी होती। हातामध्ये लाकडी दंडुके, कोयता, कुऱ्हाड अशी हत्यारं होती। ही टोळी कांदळकरांच्या घराजवळ आली। तिथे आल्यानंतर कांदळकर घरातील लोकांना विचारलं, कुठे आहे तुमचा भैया, आम्हाला धमकी देतो काय, लवकर सांगा नाहीतर आम्ही तुमचं घर पेटून देऊ। विजया आणि गोरक्षनाथ कांदळकर यांनी लवकर भैया कांदळकर बद्दल माहिती सांगितली नाही, म्हणून त्या टोळीने त्यांना जबर मारहाण केली। नंतर त्यांना ढकलून दिलं आणि घरामध्ये भैया कांदळकर कुठे लपलाय याचा शोध घेतला। घरामधून 27 वर्ष भैया कांदळकरला त्या टोळीने शोधून काढलं। त्याच्या मानेवर, डोक्यावरती, नाकातोंडावरती आणि हातपायावरती कुऱ्हाड, लाकडी दांडके आणि कोयत्याने जबर मारहाण केली। त्यानंतर घराच्या बाहेर फेकून दिलं आणि ती टोळी तिथून फरार झाली। सर्व थरारक घटना शनिवारी रात्री 11च्या सुमारास घडली। 26 वर्ष भैया कांदळकरला मारणारी ती टोळी नेमकं कोण होती आणि का त्या लोकांनी घरात घुसून 26 वर्ष भैया कांदळकरला कोयत्याने, कुऱ्हाडीने मारलं, चला सविस्तर पाहू। 26 वर्ष प्रवीण कांदळकर हा नुकताच 2 वर्षाची तडीपाराची शिक्षा भोगून घरी आला होता। याच दरम्यान शहा गावातील भैरवनाथाच्या यात्रेमध्ये याच गावामधील गोराणे कुटुंबातील लोकांबरोबर त्याचा वाद झाला होता। तेव्हापासून कांदळकर आणि गोराणे या 2 कुटुंबामध्ये वाद वाढला होता। त्याचाच परिणाम म्हणून शनिवारी सौरभ गोराणे, दिनेश गोराणे, वाळीबा गोराणे, शरद गोराणे, विजय गोराणे, सचिन बागल, राहुल बागल, अतुल गोराणे, आबा गोराणे असे जवळपास 10 ते 15 लोक प्रवीण कांदळकरच्या घराजवळ जमले होते। भैया कांदळकर आम्हाला धमकी देतो असं म्हणत अगोदर घर पेटवून देण्याची धमकी दिली। त्यानंतर घरात लपून बसलेल्या प्रवीण उर्फ भैया कांदळकरला शोधून काढलं आणि त्याच्या मानेवरती, नाकातोंडावरती, पाठीवरती, पायावरती लाकडी दांडकं, कुऱ्हाडी, कोयत्याने वार केले। अगोदर या 15 ते 16 लोकांनी भैया कांदळकरचे आई वडील विजया आणि गोरक्षनाथ कांदळकरला मारहाण केली। त्यानंतर त्यांना ढकलून दिलं आणि नंतर प्रवीण कांदळकरला मारहाण करून त्याला बाहेरच्या अंगणामध्ये फेकून दिलं। मग ही टोळी तिथून फरार झाली। आई वडील आणि चुलत भावाने तात्काळ प्रवीण कांदळकरला प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आणि नंतर सिन्नरच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केलं, पण रस्त्यामध्येच भैया कांदळकरचा मृत्यू झाला। या प्रकरणी प्रवीण कांदळकरची आई विजया कांदळकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार 14 लोकांवरती खुनाचा खटला दाखल करण्यात आलाय। कांदळकर याच्यावरती कारवाई करण्याचा प्रस्ताव डिसेंबर 2024 मध्ये पोलिसांनी पाठवला होता। जिल्हा अधिकाऱ्याने त्याच्यामध्ये काही त्रुटी काढल्याने त्याची पूर्वता व्हावी पोलिसांनी केली होती। त्यामुळे कांदळकर वरती कारवाई करण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात होता, परंतु त्या अगोदरच त्याचा गेम झाला। सध्या या घटनेमुळे नाशिकच्या शह गावामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालंय। प्रवीण उर्फ भैया कांदळकर याच्यावरती 16 पेक्षा जास्त गुन्हे दाखल झालेले आहेत। तो तडीपार असून देखील गावामध्ये आणि तालुक्यामध्ये येऊन दहशत निर्माण करत होता। त्यामुळे पोलीस यंत्रणेला सुद्धा भैया कांदळकर हा डोकेदुखी झाला होता। 2 वर्षापूर्वी तो तडीपार असताना गावामध्ये आला होता। त्यावेळेस पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी च्या शहा गावातील घरापाशी सापळा रचला होता, पण त्यावेळेस भैया कांदळकरनी पोलिसांवरतीच बंदूक ताणली होती। पोलीस कारवाईला अडथळा निर्माण केला म्हणून भैया कांदळकरची आई, वडील, पत्नी यांच्यावरती देखील कारवाई करण्यात आली होती। त्यांना देखील प्रवीण कांदळकरमुळे जेलमध्ये जावं लागलं होतं। भैया कांदळकर याच्यावरती दरोडा असेल, अपहरण असेल किंवा कोणाला मारण्याची सुपारी असेल असे जवळपास 19 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होते। त्यामुळेच पोलिसांनी त्याला 2 वर्ष तडीपार केलं होतं। गावातील भैरवनाथाच्या यात्रेच्या दरम्यान त्याचे आणि गोराणे कुटुंबाचे वाद झाले होते आणि त्या कारणामुळेच गोराणे कुटुंबातील लोकांनी त्याला घरामध्ये घुसून मारलं।